श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. म्हणजे कसं आहे बघा की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे. कारण प्रत्येकाला काही ना काही अडचण असते आणि शिवाय आपल्या अवतीभोवती जी अशी काही लोक राहत असतात ज्यांना आपलं चांगलं होतंय किंवा चांगलं झालेलं त्यांना अजिबात पाहवत नाही. काही लोकांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा किंवा स्वतःचं कर्तृत्वानं पुढं जाण्यापेक्षा दुसरा पुढं जातोय हे कधीच पाहवत नाही. मग ते अनेक वेळा काही ना काही कुरापती काढत असतात. अक्षरशः चुकीच्या मार्गानं सुद्धा ते एखाद्याचं मानसिक खर्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये निर्दोष माणसं हकनाक बळी जातात. त्याच्यामुळं काय होतं की या सगळ्यापासून जर वाचायचं असेल तर एक दैवी शक्ती आपल्याला नक्कीच वाचवू शकते. खरं तर आपलं चांगलं कर्म आणि परमेश्वराचं नामस्मरण ह्या दोन गोष्टी जी व्यक्ती करते ना तिच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्याही अडचणी कितीही जरी आल्या तरी दीर्घकाळ टिकत नाहीत. नोकरीत एखाद्याला बढती मिळाली किंवा एखाद्याच्या घरात सगळं सुखासमाधानानं सुरू आहे, अगदी मुलं वगैरे सगळे आनंदात आहेत, अगदी छान सगळं चाललंय, हे अनेक वेळा दुसऱ्या लोकांना बघवत नाही. मग ती कारण नसताना, काहीही कारण नसताना अशी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी एक अतिशय प्रभावी सेवा जी आहे ती अगदी 100% गुणकारी एक सेवा आहे. बघा, परमेश्वराचं नामस्मरण करूनच आपण सगळ्या गोष्टीतून सहजपणे बाहेर पडू शकतो. तर आता एक अशी सेवा आहे की त्या सेवेमुळं की लोकांनी कितीही काहीही केलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि खरं तर आपलं कर्म माणसानं नेहमीच चांगलं करत राहायचं आणि कर्म करत असताना त्याचबरोबर जे अगदी साधे देवाने जे आपल्यासाठी साधे उपाय करून ठेवलेले आहेत त्याचं आपण अंमलबजावणी करायची. आपण कुठल्याही चुकीच्या मार्गाला जायचं नाही, कारण चुकीच्या मार्गाने आपल्याला काहीही मिळवायचं नाही. चांगल्या मार्गाने आपल्याला परमेश्वरानं सगळं काही दिलेलं असतं, देत असतो. आपण त्या गोष्टीची नक्कीच वाट बघायची आणि ज्यांनी ज्यांनी आपलं चुकीचं केलेलं आहे, जे करत आहेत त्यांना अगदी लवकरात लवकर त्या सगळ्या गोष्टीचं फळ नक्कीच मिळणार आहे. कारण कसं असतं की या जगात दुसऱ्याचं वाईट करून स्वतः कधीच कुठलीच व्यक्ती सुखात राहू शकत नाही. भलेही थोडे दिवस जरी सुखात गेले असतील तरी कधी ना कधी त्यांना ह्या सगळ्याचा हिशोब चुकता करावाच लागतो. त्यामुळं माणसानं चांगलं कर्म करत असताना चुकीच्या गोष्टींनी, चुकीच्या माणसांनी कितीही त्रास दिला तरी त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आणि आपलं चांगलं कर्म कर. त्याचबरोबर मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की ती जर सेवा केली ना तर चुकीच्या लोकांनी कितीही काहीही केलं तरी ते तुमचं काहीही वाईट करू शकणार नाहीत. तर ती सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून कुठल्याही महिन्यात सुरू करू शकता. संकल्पयुक्त करा किंवा संकल्प न करता सुद्धा त्या सेवेचं तुम्ही म्हणजे त्या पुस्तकाचं तुम्ही वाचन करू शकता. बघा, श्री सार्थ हनुमान वडवाणल स्तोत्र हे अतिशय प्रभावी लहानसं एक पुस्तक आहे. जर तुम्ही त्याचं नित्यनियमानं न चुकता रोज जर वाचन केलं ना, अगदी तुम्हाला हव्या त्यावेळी, कोणत्याही वेळी, ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी जर तुम्ही वाचन केलं आणि बघा तुम्ही असं जास्तीत जास्त कितीही करू शकता, 6 महिन्यापर्यंत करू शकता किंवा अगदी तुम्ही नेहमीच जरी करत राहिलात तरीही त्याचा प्रभाव चांगलाच तुमच्या आयुष्यावर होईल. कारण परमेश्वरानं असे खूप सारे मार्ग दिलेले आहेत आपल्याला, जे आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळं दुसऱ्यांनी जर वाईट केलं तर आपणही त्याच मार्गाला जायचं नाही. आपण चांगल्या मार्गानंच त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यामुळं चांगलं कर्म करायचं आहे आणि आपलं चांगलं कर्म करत असताना, रोजचं जीवन जगत असताना आपल्याला काही धार्मिक पुस्तकं वाचायची आहेत, काही श्लोक म्हणायचे असतात. जी काही देवधर्माची पुस्तकं असतात ती वाचून आपण अशा कुठल्याही अडचणीमधून सहजपणे बाहेर पडू शकतो. तर हे जे पुस्तक आहे श्री सार्थ हनुमान वडवान स्तोत्र, हे बघा कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात तुम्हाला सहजपणे अगदी लहान किमतीमध्ये मिळून जाईल. ते तुम्ही आणा आणि नक्कीच वाचन करा. बघा, लोकांनी कितीही जरी प्रयत्न केले
तरीही तुमचं काहीही करू शकणार नाहीत. उलट तुमच्याबद्दल त्यांनी कितीही अफवा पसरवल्या, चुकीच्या गोष्टी पसरवल्या, समाजामध्ये तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचंच उलट वाईट होईल, पण तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळं ही साधी सोपी सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. कोणत्याही दिवसापासून तुम्ही करायला सुरुवात करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. बघा, या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मांसाहाराविषयी काय, तर मांसाहार तुम्हाला अगदी कटाक्षानं पाळायलाच पाहिजे असं काही नाही. पण ज्या क्षणी तुम्ही मांसाहार करणार नाही किंवा ज्या वेळी तुम्ही मांसाहार केला आहे त्या दिवशी तुम्ही हे वाचन करू नका. कारण हे देवाचं पुस्तक आहे, त्यामुळं मांसाहार करून तुम्ही नक्कीच वाचन करू नका. ज्यावेळी तुम्ही मांसाहार केला आहे किंवा घरामध्ये सुतक असेल, आणखी कोणती अडचण वगैरे असेल तर त्या दिवशी तुम्ही ह्या पुस्तकाला हातही लावू नका. आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ अंघोळ वगैरे करून नंतर तुम्ही हे पुन्हा तुमचं नेहमीसारखं वाचन करू शकता. बघा, अतिशय प्रभावी आहे. नक्कीच तुम्हाला 100% फायदा होईल. तुमच्यावरती कितीही लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सतत म्हणजे असं दुय्यम वागणूक दिली, काहीही केलं, तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यात त्यांना यश मिळणार नाही. कारण दैवी शक्ती तुमच्याबरोबर असेल. त्यामुळं हा प्रयत्न नक्कीच एकदा करून बघा. अतिशय साधी सेवा आहे, अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि परमेश्वराचं नामस्मरण करूनच आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये घडतात. वाईट गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर परमेश्वराची सेवा करणं यासारखा दुसरा पर्याय नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.